बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 विषय मराठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड नॉन स्टॉप 50 प्रश्न पाहणार आहोत. कारण परीक्षेला फक्त 3 दिवस बाकी आहे आणि परीक्षेपूर्वी तुमच्यासाठी पेपर 1 आणि पेपर 2 विषय मराठीसाठी खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण ऍड केलेले आहे मित्रांनो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. साइटचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. डायरेक्ट प्रश्न आणि डायरेक्ट उत्तर म्हणजे 20 मिनिटांमध्ये आपण 50 प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण 50 प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न आहे की आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार कोणता? तर हे बघा मित्रांनो, आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा जे प्रकार आहे ते विद्यार्थी प्रकार असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल. सर पर्याय जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न 2 दिलेला आहे की हे बघा, दुसरा प्रश्न दिलेला आहे की कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्दासमूहासाठी योग्य शब्द कोणता? प्रश्न अशा प्रकारे आलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि हजर जवाबी म्हणजे पर्याय जे 2 असेल. ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 असेल योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की सव्यय अव्यय मिळून शब्दाचे एकूण किती जाती आहेत? तर बघा, विकारी अविकारी मिळून एकूण 8 जाती आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल. पर्याय जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या 72 तास पूर्वी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कारण 28 जून 2026 विषय मराठी पेपर 1 आणि पेपर 2 भाषा 1 आणि भाषा 2 मध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न पाहायला मिळणार आहे. प्रश्न आहे की शब्द अलंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता? तर बघा, शब्द अलंकार श्लेष आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल. सर पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न काय आहे बघा. प्रश्न आहे की ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती ही साहित्य कृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे? तर बघा, वि.स. खांडेकर यांची कादंबरी आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल. सर पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की शिखांच्या ग्रंथ साहेब या ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवने समाविष्ट आहे? तर बघा, संत नामदेव यांची 61 कवने समाविष्ट आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल. पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे की क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुष नपुसक लिंगी एकवचनी स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता? तर हे बघा, भाव्य प्रयोग. म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की सलाते सलानाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहे? तर बघा, सलाते आणि सलानाते हे विभक्ती प्रत्यय. म्हणजे ऑप्शन जे सी दिलेला आहे. द्वितीय आणि चतुर्थी म्हणजे ऑप्शन जे सी असेल आपला योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे सी दिलेला आहे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर हे बघा, देव प्लस आले म्हणजे स्वर संधी. ऑप्शन जे 2 असेल. सर पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न 10 आहे की 2 व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? तर संयुक्त व्यंजन असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल. पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. महाटेट 28 जून 2026 आणि सी टेट 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला टोटली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्री मध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, मराठी विषयाचे 50 प्रश्न नॉन स्टॉप आपण या ठिकाणी पाहत आहोत. कारण परीक्षेमध्ये जशा प्रकारे प्रश्न विचारले जाईल संपूर्ण अनालिसिस करून तुमच्यासाठी हे 50 प्रश्न आपण या ठिकाणी आणले आहोत. प्रश्न आहे की मराठी भाषेचे शिवाजी म्हणून
कोणास ओळखले जातात? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा विष्णू शास्त्री चिपळूणकर म्हणजे पर्याय जे 3 असेल. ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की ओ हा संयुक्त स्वर कोणत्या 2 स्वरांनी बनलेला आहे? तर हे बघा ओ प्लस उ म्हणजे ओ. ऑप्शन जे डी असेल. पर्याय जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. झाकले माणिकचा योग्य अर्थ काय? तर बघा झाकले माणिक म्हणजे साधा पण गुणी मनुष्य. ऑप्शन जे 3 असेल. सर पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की हे बघा प्रश्न 14 दिलेला आहे की तुला हे पुस्तक आवडले का? म्हणजे क्वेश्चन मार्क असला पाहिजे. या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल? तर हे बघा प्रश्न चिन्ह म्हणजे ऑप्शन जे 2 असेल. पर्याय जे 2 दिलेला आहे योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन 2 बरोबर उत्तर असेल. प्रश्न आहे की पुढील पैकी वर शब्दाच्या समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर हे बघा वर म्हणजे श्रेष्ठ, वर म्हणजे आशीर्वाद आणि वर म्हणजे नवरा मुलगा. परंतु जरा या ठिकाणी वेगळा शब्द आहे म्हणजे ऑप्शन जे बी असेल. पर्याय जे 2 दिलेला आहे योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न 16 आहे की खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. अभंग गाथा म्हणजे ऑप्शन जे 3 असेल. सर पर्याय जे 3 दिलेला आहे योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की तुला काय पाहिजे? क्वेश्चन मार्क. या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकाराचे सर्वनाम आहे? तर बघा काय शब्द जे असणार आहे ते प्रश्नार्थक सर्वनाम आहे म्हणजे ऑप्शन जे 3 असेल. सर पर्याय जे 3 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की पुढील पैकी कठोर व्यंजन कोणते? अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 रविवारी विचारले जाईल. तर हे बघा कठोर व्यंजन कोणते? तर हे बघा च या ठिकाणी कठोर व्यंजन असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल. सर पर्याय जे 1 दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे. विद्वान शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा आहे? तर बघा विद्वान शब्द तत्सम असणार आहे. ऑप्शन जे सी असेल. पर्याय जे सी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की निरभ्र या शब्दाला समानार्थी असलेला शब्द कोणता? तर बघा अभ्र नसलेले, अभ्र नसलेले बरोबर. ऑप्शन जे 1 असेल. पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. मित्रांनो परीक्षेला फक्त 3 दिवस बाकी आहे आणि तुमच्यासाठी महाटेट अपडेट क्वेश्चन सेट अवेलेबल आहे. मित्रांनो 28 जून 2026च्या परीक्षेसाठी आपण हे प्रश्नपत्र तयार केलेले आहे. मित्रांनो पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी वेगवेगळे भाग आपण या ठिकाणी केलेले आहोत. तुम्ही पाहू शकतात की हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित 5 विषय म्हणजे 5 विषयासाठी तुम्हाला 50 प्रश्नपत्रिका दिली जाईल. प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका पेपर 1 साठी आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तर सूची पण दिलेली आहे. तशाच प्रकारे पेपर 2 साठी हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र पेपर 2 साठी तुम्हाला 40 प्रश्नपत्रिका दिली जाईल विथ आन्सर की 399 मध्ये. आणि जर तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 असेल तर 699 मध्ये तुम्हाला हे कॉम्बो पॅक मिळणार आहे. मित्रांनो 90 प्रश्नपत्रिका कमीत कमी हे करून तुम्ही परीक्षेला जा. जर तुमचा अभ्यास जास्त झाला नसेल तर हे सोडवून तुम्ही परीक्षेला जा. मित्रांनो अपडेट प्रश्नसंच आहे आणि फक्त 28 जून 2026च्या परीक्षेसाठी आपण हे प्रश्नसंच तयार केलेले आहे. डायरेक्ट प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळू शकतात. अपडेट प्रश्नसंच आहे मित्रांनो, महत्त्वपूर्ण आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिंपली व्हॉट्सअप मध्ये हाय करा, स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट टाका म्हणजे लगेच आपल्याला हे अपडेट प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जाईल. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. प्रश्न आहे की चहाडी करणे, भांडण करणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. तर बघा मित्रांनो ऑप्शन जे डी असेल कलागती करणे, कलागती लावणे म्हणजे ऑप्शन डी आपला उत्तर असणार आहे. पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 22 आहे की पांढरी टोपी घातलेला मुलगा खोड्या करतो. वाक्यातील मूळ उद्देश कोणता? तर बघा मुलगा या ठिकाणी वाक्यातील मूळ उद्देश राहणार आहे म्हणजे ऑप्शन जे
4 दिलेला आहे, पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न 23 आहे की दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर हे बघा संयोग चिन्ह वापरतात. ऑप्शन जे बी असेल. सर पर्याय जे बी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे की तो फार हळू बोलतो. वाक्यातील क्रिया विशेषण कोणता? तर हे बघा हळू या ठिकाणी काय आहे? क्रिया विशेषण आहे, म्हणजे ऑप्शन 1 बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की पुढील पैकी अशुद्ध शब्द कोणता? तर हे बघा मित्रांनो नाविन्य या ठिकाणी अशुद्ध शब्द राहणार आहे, म्हणजे नवीन ऑप्शन म्हणजे नवीन अशुद्ध शब्द राहणार आहे. ऑप्शन जे 1 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. 10 मिनिटांमध्ये आपण 25 प्रश्न या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. ओके, बाकी 25 प्रश्न बाकी आहे जे परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. प्रश्न आहे की हे बघा आज पाऊस येईल बहुतेक वाक्यातील कोणता अर्थ सूचित होतो? संकेतार्थ. ऑप्शन जे डी असेल. सर पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे की कृतज्ञ, घर जवाई, सुखद कोणत्या समासाची प्रकाराची उदाहरणे आहे? सोपा प्रश्न आहे. तत्पुरुष समास असणार आहे. ऑप्शन जे बी असेल. पर्याय जे बी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन 2 बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की सूर्य उगवला हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? तर हे बघा कर्मक कर्तरी आहे, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल. पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. कोणत्या 2 विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत? मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, कारण विभक्ती संदर्भात प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. तर हे बघा या ठिकाणी ऑप्शन जे 3 असेल, म्हणजे तृतीय चतुर्थी आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 30 आहे की प्रतिबंध करणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? तर हे बघा मित्रांनो प्रतिबंध करणे म्हणजेच मज्जाव करणे. ऑप्शन जे 1 असेल. पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की चव चाखणे याचा अर्थ काय आहे? तर हे बघा चव चाखणे म्हणजे अनुभव घेणे. ऑप्शन जे 3 असेल, ऑप्शन जे 3 असेल. पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 32 दिलेला आहे की सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे नाव काय आहे? तर हे बघा माणिक गोडघाटे, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल. सर पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. साहित्यकार संदर्भात सुद्धा 2 प्रश्न विचारले जातात दोन्ही पेपर मध्ये. दिलेली म्हण पूर्ण करा, ज्याची खावी पोळी त्याची वाजावी टाळी, म्हणजे ऑप्शन जे डी असेल. पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन डी बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो सुपर फास्टपणे 50 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नॉन स्टॉप पाहत आहोत मराठी विषयाचे पेपर 1 आणि पेपर 2 साठी, कारण परीक्षेला फक्त 3 दिवस बाकी आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाईल. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शिक्षकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण? प्रल्हाद केशव अत्रे, म्हणजे ऑप्शन जे सी असेल. सर पर्याय जे सी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रोके अत्रे बरोबर उत्तर राहणार आहे. भरधाव शब्दातील उपसर्ग कोणता? तर हे बघा भरधाव शब्दातील जे उपसर्ग आहे म्हणजे भर आहे. ऑप्शन जे डी दिलेला आहे. पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न 36 आहे की माती या नामाचे अचूक विशेषण कोणते? तर हे बघा माती या नामाचे जे अचूक विशेषण असणार आहे ते असणार आहे कसदार माती, म्हणजे ऑप्शन सी बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे सी दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे संबोधन युक्त शब्दरूप ओळखा. तर बघा सोपा प्रश्न आहे. देवतांनो म्हणजे ऑप्शन जे 2 असेल. पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की सर आकांक्षा घरी गेली वाक्याचा प्रकार कोणता? तर बघा आकांक्षा घरी गेली म्हणजे स्वार्थी वाक्य. ऑप्शन जे डी असेल. पर्याय जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे की योग्य पर्याय वापरून मन पूर्ण करा. पूर्वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न आला होता. देखल्या देवा दंडवंत म्हणजे ऑप्शन जे बी असेल. सर पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन 2 बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की सर हरिहर कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर बघा हरिहर हे इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरण राहणार आहे. ऑप्शन जे
एक दिलेला आहे, पर्याय जे एक दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकता. दोस्तों, आपको महाटेट 2026 और सीटेट 2026 के लिए हमारे सभी लेक्चर जो है वो बिल्कुल फ्री में देखने के लिए मिलेंगे. तो अभी ज्वाइन वाले बटन को ज्वाइन कर आप हमारे चैनल की मेंबरशिप ले सकते हैं. दोस्तों, आपको बता रहा हूं कि हिंदी और मराठी में हमको क्या करना है, तो टीएटी में 50 मार्क्स निकालने हैं, बिल्कुल निकालने हैं. चलिए, प्रश्न क्या है, प्रश्न देखिए. प्रश्न पूछा गया है कि अ आ ई ई उ ऊ कोणत्या प्रकाराचे स्वर आहे, तर हे बघा सजातीय स्वर आहे. म्हणजे सर ऑप्शन जे एक असेल, ऑप्शन जे एक दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे ए दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. पुढील पैकी कोणता शब्द तत्सम नाही. आता हे बघा, कवी शब्द तत्सम आहे, दुग्ध शब्द तत्सम आहे, भूगोल सुद्धा तत्सम आहे, परंतु झोप या ठिकाणी तत्सम शब्द नाही. म्हणजे ऑप्शन जे बी असेल, पर्याय जे दोन दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की मनूने नवीन पुस्तके खरेदी केली. पुस्तके या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे, म्हणजे अंडरलाइन केलेले शब्द आहे. तर हे बघा, वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती, प्रथमा. म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 44 व प्रश्न आहे की शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिटूर चांदणे पडले होते. या वाक्यातील उपमेय कोणते, तर हे बघा मित्रांनो, या वाक्यातील जे उपमेय असणार आहे ते चांदणे असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी डॅश डॅश हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा. तर हे बघा मित्रांनो, 14वे रत्न दाखवणे. म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की आई वडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा, तर हे बघा तीर्थरूप. म्हणजे पर्याय जे सी असेल, ऑप्शन जे सी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे की सर हे बघा, पिसू या शब्दाचे योग्य अनेक वचन कोणते, तर हे बघा पिसू या शब्दासाठी योग्य अनेक वचन पिसवा असणार आहे. ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 असेल बरोबर उत्तर राहणार आहे, राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळल्याने तेथील कारकुनाने डॅश डॅश योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पूर्ण करा. तर हे बघा, तोंड काळे करणे. प्रश्न वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या मित्रांनो. आपण सुपरफास्टपणे या ठिकाणी प्रश्न पाहत आहोत, तर आपण डायरेक्ट उत्तर आणि डायरेक्ट प्रश्न पाहत आहोत मित्रांनो. तुम्ही प्रश्न वाचू शकतात, प्रश्न बघू शकतात. तर हे बघा, तोंड काळे करणे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की महानायक संभाजी पानिपत या कादंबऱ्याचे लेखन कोणी केले, तर हे बघा विश्वास पाटील यांनी केले. ऑप्शन जे बी दिलेला आहे, पर्याय जे बी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की सर पुढील पैकी अशुद्ध शब्द ओळखा. आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला प्रश्न काय दिलेला आहे की अशुद्ध शब्द कोणता. आता या ठिकाणी नाविन्य आणि प्रतीक्षागृह दोन्ही शब्द अशुद्ध दिलेले आहे आणि शुद्ध शब्द आहे आध्यात्मिक आणि परीक्षा. ओके, म्हणजे ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 दोन्ही विधाने या ठिकाणी अशुद्ध असणार आहे. काही माहिती या प्रश्न संदर्भात दिलेली आहे की हा प्रश्न महाटेट 2013च्या परीक्षेत विचारला गेला होता, जिथे उत्तर पत्रिकेत प्रतीक्षागृह हा शब्द अशुद्ध मानला गेला होता, कारण मूळ प्रश्न पत्रिकेत पर्याय क्रमांक 2 अशुद्ध स्वरूपात छापून आला होता. म्हणजे ऑप्शन जे 1 किंवा 2 असेल बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 विषय मराठी पेपर 1 आणि पेपर 2 भाषा 1 आणि भाषा 2 साठी आपण पुन्हा काही महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी पाहिले आहोत मित्रांनो. आणि जर तुम्हाला हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी नोट्स पाहिजे तर व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे. 399 मध्ये तुम्हाला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. आणि सीटेट साठी सुद्धा, ग्रामर साठी सुद्धा तुम्ही हिंदी आणि मराठीचे नोट्स तुम्हाला उपयोगी पडू शकतात. तर 399 मध्ये तुम्हाला शॉर्ट्स आणि बेस्ट नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हे नोट्स पाहिजे तर 399 रुपये प्राइस आहे मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.